नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. शिंदे सरकारचा मोठा निर्णय. या राज्य कर्मचाऱ्यांची किंवा 2 पगार वाढ होऊ शकते रद्द. चला तर पाहूया याविषयीची सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी पगारवाढ दिली जाते. पगारवाढ हा कर्मचाऱ्यांचा हक्कच आहे. मात्र नुकताच राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार आता राज्यातील काही कर्मचाऱ्यांची 1 किंवा 2 पगारवाढ रद्द होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार आता आश्रमशाळेमधील एखाद्या वर्गाचा निकाल कमी लागला तर त्या वर्गातील शिक्षकांची 1 किंवा 2 पगारवाढ रद्द केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या या निर्णयाला आदिवासी विकास मंत्री यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. खरं तर राज्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. गुणवत्ता सुधारण्यासाठी आदिवासी विकास विभागाने आता शिक्षकांनाच वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने ज्या वर्गाचा निकाल 50% कमी असेल त्या वर्गातील शिक्षकांच्या 2 इन्क्रीमेंट अर्थातच पगारवाढ रद्द होतील आणि 50 ते 80% दरम्यान निकाल लागला तर 1 पगारवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निश्चितच आदिवासी विकास विभागाने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणार आता असा आशावाद व्यक्त केला जाऊ लागला आहे. दरम्यान आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या या निर्णयावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आता काय भूमिका घेतली जाते यावर कर्मचारी काय मत व्यक्त करतात याकडे आता देखील लक्ष लागून राहिले आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.